भाई लोग आखिरकार हम आ गए हैं। नमस्कार, आपण आज चाललोय फिरायला मनाली, धरतीवरचा स्वर्ग। मित्रांनो, आपण आता चाललोय दिल्लीला, तिथून जायचं आहे आपल्याला चंदीगडला। आता मी रात्रीचे वाजले 10:08। मी आता कोपर केरने स्टेशनला आहे। 10:12 ट्रेन आहे। इथून मी जाईल ठाण्यावरून घाटकोपरवरून छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला जाईल आणि तिथून माझी 1:15ची फ्लाईट आहे, ती डायरेक्ट जाईल दिल्लीला। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट। इथे मित्रांनो, ज्या एअरलाइन्सची आपण तिकीट काढले त्या एअरलाइन्सच्या काउंटरला जाऊन आपण तिकीट चेक करायला लागतो। मित्रांनो, 11:30ला आलेलो मी, आता वाजले 12:30। 1 तास चेकिंग झालेलं पूर्ण। फर्स्ट टाइमच आहे आपलं, त्यामुळे थोडा त्रास झाला शोधताना। माझी तिकीट आहे 45B। इथे बाण केलं आहे बघा, 45 इकडे, सो आपण इकडे जायचं आहे। अरे गाड्या न्यायला येतात आपल्याला एअरपोर्टला जाण्यासाठी। मित्रांनो, पहिला प्रवास असेल माझा जीवनातील जीवनातील पहिला प्रवास आहे माझा जेवण। फायनली मित्रांनो मी बसलोच। पाच वाजले असतील, दिल्ली एअरपोर्टला आहे आपण। थंडी खूपच वाढते आता। मित्रांनो, पहाटेच्या 5 वाजलेत आणि मी आता दिल्ली एअरपोर्टला आहे। पहाटे 5 वाजता मी आता म्हणजे सगळ्या प्रोसेस करून उतरलो। बघू शकता थंडी खूपच आहे इकडे। दिल्ली एअरपोर्टला उतरून मी आता नवी दिल्ली
रेल्वे स्टेशनला आलो आहे. इथून माझी ट्रेन आहे आता 7:40ची चंदीगडला. वाजले 5:45. मला तिथे बसले पाहिजे. म्हणजे बाहेरून नाही बघा नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. मित्रांनो मी आता पोहोचले बरोबर चंदीगड स्टेशनला. आता वाजले 11. आता इथे येणार आहेत आपले मित्रमंडळी. हो केव्हा येत आहेत. 12चं टायमिंग आहे. वेट करतो त्यांचा. हाय भाई लोग. हाय अजय. आमची ट्रिपची सुरुवात झाली. किती वाजता अजय? 2 वाजता. आम्ही ट्रॅव्हल काय रे बोलतो आपण त्याला एजन्सी कडून आम्ही बुक केली. ट्रॅव्हल्स तर्फे आम्ही आलेलो आहे. सो खूप मजा आहे. आमचे अंकल पण चांगले आहेत. आमचे 3 नाईट आणि 4 डेज 25,000 रुपये घेतले 5 जणांचे. तो पहिला दिवस आहे आमचा. चाललोय आम्ही वरती. बघूया आता काय होतंय. चहा प्यायला थांबलेलो हॉटेलला. अजून इथून 110 किलोमीटर आहे. मित्रांनो 2:30 वाजता आमचा प्रवास चालू झालेला आणि आता 9:15 वाजलेत आणि आम्ही आता हॉटेलवर पोहोचलेलो आहे. हे हॉटेल बघा खूपच छान असं हॉटेल आहे. 3 दिवस आमचा मुक्काम इथंच असणार आहे. बघूया आता. हे आमचे अजय पवार गाईड. आमची टीम. हॉटेल दाखवतो तुम्हाला. थोडा रोड खराब असल्यामुळे थोडा वेळच झाला आम्हाला. हो हो चारशे 7 अलीकडे कुठं राहत्या आपली कुठे अपना तिकीट उधर आहे ना. भरून जा. 400. ओहो ये रूम है भाई. कड़क यार. बाथरूम है. गुड यार. क्वालिटी रूम है. टीवी भी है. वाह क्वालिटी. और हमारी रूम देखते भाई. क्वालिटी यार. भाई रूम एकदम कड़क मिली है. हमारे पास टीवी भी है. ये हमारा अजय भाई भी बहुत खुश हो रहा है. अजय तेरी क्या प्रतिक्रिया क्या है तेरी? तेरे को कैसा लग रहा है रूम? की पैसा वसूल. अभी कल जैसे भी हम बर्फ में खेलेंगे ना पैसा. आणि तुला प्रवासात कसं वाटलं? प्रवासात खूप मजा आली आणि चांगली आम्हाला गाडी पण चांगली भेटली कमी स्वस्तामध्ये आणि खूप आनंदी आहे. आमची पोरगी झोपली प्रवासाने थकली. इकडे आमच्या वहिनी साहेब आहेत. रोहित भाई तुला कसं वाटलं प्रवासात? बहुत बड़ा अच्छा लगा. बहुत बड़ा लगा उसको. और रूम तो अच्छा है. बहुत अच्छा यार रूम ऐसा मिला है ना पैसा वसूल. बहुत ही. भाई कैसा लगा तेरे को? भाई रूम ऐसा कड़क है ना. टीवी पे है. गाड़ी का तो अपना कॉल करने का यार. खूप अच्छा है यार. इधर मेनू भी है. भाई देखा ना मेनू. मी आईस्क्रीम खाणार आहे फक्त बस. काय पाहिजे असेल तर आपल्याला मागवू शकतो. काय खाणार आहे तू? मित्रांनो ही आमची रूम आहे. रूम मस्त आहे. 407 408 नंबर दिला. टीव्ही आहे आम्हाला. इथं बसून गप्पा मारायला आहे आणि गॅलरी दाखवतो तुम्हाला. संध्याकाळचा टाइम आहे. सकाळी दाखवतो आणि आताही बघा गॅलरी. हाय. आत्ताच आम्ही मनालीमध्ये पोहोचलो आणि आता येताना आम्ही धाब्यावरती जेवण जेवलो होतो
पण आता बोललो की एक ह्या हॉटेलची टेस्ट म्हणून आम्ही मॅगी मागवली. पण खूप थंडी वाजते, -8 डिग्री आपलं वातावरण आहे. सो आता आम्ही सगळ्यांनी मॅगी मागवलेले. रोहित लांबाने सर वाढत आहेत प्रत्येकाला देताना आहे. काय पडलं? आणि रोहित पण आहे इथं. सो सगळे आमची गावची शान फौजी खूप थंडावलेले आहेत. सो वातावरण खूप थंड आहे. आज प्रिडिक्शन आहे की आज स्नो पडू शकतो, पण बघूया. लकी असेल तर स्नो आम्हाला बघायला भेटेलच. तुम्हाला आम्ही दाखवेलच व्हिडिओमध्ये स्नो पडताना. सो आम्ही एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा. बाय. सकाळी मित्रांनो वाजले 10 आणि आम्ही आता चाललोय फिरायला फ्रेश होऊन. चलो. आमची गाडी आहे आणि हे आमचे हॉटेल. भेटता येत आपल्याला रेंटवरती. 250 रुपयामध्ये रेनकोट आणि बूट मिळतो आपल्याला. चॉईस. मेरे लिए नहीं. हा इथून सोलंग व्हॅली आहे 3 किलोमीटर. आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. हा वरती बर्फ आहे, इथून वरती बर्फच मिळेल आपल्याला सोलंग व्हॅलीत. हा नजारा आहे मनालीचा. हाय हे असं बघ. जन्नत. पडले पण पागणार हाय हाय. इथे ऍक्टिव्हिटी कोण आहे? डायरेक्ट लाईव्ह दाखव. तिकडे एक पण माणूस दिसेल मला. काय बात आहे? पाण्यामुळे खाली. मित्रांनो आता आम्ही चाललोय कोकसरला. हा बघा बर्फ. अटल टनल मधून पुढे आलं ना राईट गेटला की कोकसरला चाललोय आता आम्ही. आमची गँग, आमचा अजय पवार गायडर. हाय गाईज, आत्ताच अटल टनलमधून निघाल्यानंतर हा पुढे व्ह्यू तुम्हाला दिसतोयच. आणि पैसा वसूल असं आम्ही सगळी दृश्य बघतोय. सो तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या कमी बजेटमध्ये. आणि हे आमचे ड्रायव्हर अंकल, सुखदेव अंकल. सो व्ह्यू बघा फक्त, व्ह्यू. दिस इज कॉल्ड जन्नत. कोकसरला जाताना सो बर्फाचे डोंगरच आहेत सगळे. उजव्या साईडला सगळा डोंगर आहे बर्फाचा आणि डाव्या साईडला बर्फच नाही आहे, तो वितळा आहे. सो खूप नजारा डेंजरस आहे.
यावर्षी मित्रांनो जास्त बर्फवारीच झाली नव्हती, जिथे बर्फ होता तिथे पब्लिक पण भरपूर होतं. त्या ठिकाणी सगळे एन्जॉय करत होते. भाई लोग आखिरकार हम आ गए हैं मनाली में बर्फ में. खूप दिवसाची आमची इच्छा होती की मनालीला जायचं आणि आम्ही आता मनालीला आलेलो आहे. आमचे मित्र बर्फच बर्फ आहे. इशू बघा हसते कशी. इशू बघा. बाढ़ में हम आ गए मनाली के फाड़ में. मोये मोये हे धरा. आलो तर स्नोफॉल नव्हता आणि आमचं नशीब काय आता स्नोफॉल पडायला लागलेला आहे. आणि हे बघा आमचे मित्र स्नोफॉल पडताना आनंद घेताना. स्नोफॉल चालू झालेला आहे. नशीब किती आमचं चांगलं आहे. गेली महिनाभर स्नोफॉलचं माणसं वाट बघत होते आणि आज आमचं नशीब किती चांगलं आहे की स्नोफॉल पडत आहे. अरे स्नोफॉल हा बघा किती नशीबवान आहे आम्ही. आणि आमची ट्रिप आता सफल झालेली आहे. पैसा वसूल. मित्रांनो बघू शकता जाताना इकडे काहीच नव्हतं आणि आता एवढा हेवी स्नोफॉल होत आहे ना की आता तासाभरात हा रोडच फुल होऊन जाईल असं वाटायला लागले. हा बघू शकता तुम्ही हेवी. बोलतानाच मला बोलता सुद्धा येईना झाले एवढी थंड पण वाजते. आणि बघू शकता तुम्ही आता इकडे बर्फ साठायला सुरुवात झालेली आहे. ही आमची गाडी. आपला फौजी चॅनलवरती युट्यूबवर तुमच्या सारख्यांना स्नोफॉल दाखवत आहे. खूप दिवसापासून सगळेजण वाट बघत होते स्नोफॉल आणि आमची पण ट्रिप खूप दिवसापासून चालू होती. खूपच आम्ही आणि आज अचानक स्नोफॉल झालेला आहे. सगळेजण खूप आनंदात आहे. खूप हेवी असा स्नोफॉल चालू आहे. खूपच आनंदी आम्हाला खूपच आनंदी आहे आमचा हा एन्जॉय करणार आहे. करल काय नाथ परत. अरे खूप दिवसापासून सगळे वाट बघत होते स्नोफॉलचे आणि आज स्नोफॉल पडत आहे आणि हेवी स्नोफॉल चालू आहे. अटल टनल आहे हा आणि ही आमची टीम आहे. हा रोहित, हा फौजी आणि हा अजय. अजय तुला कसं वाटतंय स्नोफॉल मध्ये? आणि हा आज आमचा आणि अजय आमचा खूप दिवसापासून ट्रिपचा प्लॅन करत होता. स्नोफॉल आणि आज स्नोफॉलचं स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण झालं आणि किती आनंदी आहेत बघा. सगळे डान्स चालू आहे सगळ्यांचा.
हे बघू शकता सगळे खूपच आनंदी आहेत. मित्रांनो, आजचा आमचा दिवस आहे तिसरा. अजय आमचा आंघोळ करून फ्रेश होऊन बसलाय फिरायला जायला. आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती हेवी स्नोफॉल चालू आहे. आज 80% चान्सेस दिलेले स्नोफॉलचे. आणि बाहेर बघू शकता खूपच मजबूत असा बर्फ पडायला लागलेला आहे. ट्रिपमध्ये आमचा पैसा वसूल लाईव्ह. मित्रांनो, आजचा दिवस आहे आमचा तिसरा आणि आज आम्ही मनालीच फिरणार आहे. आणि सकाळचे वाजले 10 आणि बाहेर बघू शकता तुम्ही बर्फ पडायला आहे. खूपच जोरात असा स्नोफॉल होत आहे बाहेर. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे. थोड्या वेळापूर्वी थोडा बर्फ पडत होता, पण आता खूपच जास्त असा हेवी पडायला लागलेला आहे. आमची इशू फ्रेश होऊन आलेली आहे. हाय हाय बेबी. हे बघू शकता बर्फातील क्षण. आमचा अजय भाई ट्रिप गायडर. आणि हे बघू शकता मस्त मोसम, खूपच हेवी स्नोफॉल. हाय मित्रांनो, आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे बर्फ किती जोरात बर्फ चालू आहे. मित्रांनो, हेवी हो गया ना ज़्यादा. ऊपर छलांग वैली तक बर्फ गाड़ी जाएगी. हाँ ना, अभी ऊपर गाड़ी बंद कर दोगे ना. छलांग वैली तक जाएगी गाड़ी. हाँ, सोलन वाले के ऊपर नहीं छोड़ देंगे. छलांग वैली तक ही जाएगा वहाँ, उसके बाद नहीं जाएगा गाड़ी. तो गाड़ी आज का बताया था बर्फ, आज का बर्फ बताया था. यावर्षी मनालीला बर्फ नव्हता असं बोलत होते, पण आज हेवी असा बर्फ चालू झालेला आहे. स्नोफॉल बघू शकता तुम्ही किती. हा आहे मॉल. आता झाला का नाही खरेदी करू शकतो. आणि इथून लेफ्ट घेतला की आपण जाणार आहे हाडंबा टेम्पलला. खूपच जोरात असा स्नो हे बर्फ तुम्ही बघू शकता घेताना सगळेजण. मित्रांनो, हा आहे मॉल रोड. हे बघू शकता बर्फाने पूर्ण चादरच टाकलेली आहे इथे. हा मॉल रोड आहे. हाय. पूर्ण बर्फच आहे बघा इकडे. इथं आपण काही खरेदी करू शकतो. हा मॉल रोड खरेदी करण्यासाठी आहे. कॅफे 1986 बघू शकता इथले डिझाईन कपडे मॉल रोडचे. इथलं स्वीट्स खाण्यासाठी, इथली व्हरायटीज. इथं बॅगेस बघू शकता. इकडेही आहे. मित्रांनो, आहे मॉल रोड. आपण खरेदी करू शकतो. बघू शकता तुम्ही. कपडे, ब्रँडेड कपडे, कपड्याच्या व्हरायटीज अमाऊंट खरेदी करण्यासाठीच आहे. वरती बघा भरपूर
पूर्ण बर्फाने हालत बेकार केली आमची. हे आमचे पार्टनर आणि हे जंगलामध्ये बघू शकता तुम्ही. पूर्ण झाडे टेम्पलला आणि तुम्ही नजारा बघू शकता इकडचा. आणि थंडी एवढी असते की चला कडंबा टेम्पलला. हाडिंबा टेम्पल तुम्हाला वरती दाखवतो. इथून एक 5 किलोमीटर आहे. हाडिंबा टेम्पल गेट आहे आणि इथून आतमध्ये आपले हाडिंबा टेम्पल आहे. आत्ताच आम्ही हिडिंबा मंदिराच्या पायऱ्या चढत आहे. सो राहुल फौजी, बाकीचे आमचे मेंबर्स रोहित दादा, रोहित पवार साहेब आणि वहिनी आहेत. सो आता खूप परिस्थिती अशी एकदम खूप थंडी वाजते, बोलता पण येत नाही आहे. आणि हे बघा पूर्ण जंगलातून रोड आहे. बघू शकता मित्रांनो, असं पायऱ्या चालत जायचं आहे हिडिंबा टेम्पलला. इकडचा नजारा बघा. अजय पवार. भरपूर असा स्नोफॉल होतोय आणि एक वेगळाच अनुभव आज आम्हाला अनुभवायला भेटलेला आहे. सो खूप थंडी पण आहे, एकदम हात वगैरे पाय वगैरे सुंब झालेले आहेत, तरी पण खूप आनंद वाटतो त्या वातावरणात. सो आम्ही लकी आहे, आम्हाला स्नोफॉल पण भेटला आणि सगळ्याच गोष्टी बघायला भेटत आहेत. कुल्फी आहे हाडिंबा टेम्पल. बघू शकता तुम्ही बर्फाने पूर्ण असं मुगून गेलेलं आहे आणि स्नोफॉल पण जास्तच होत आहे. बघू शकता तुम्ही, नीट बोलता येत नाही आम्हाला, एवढी थंडी वाजते. परंतु इथला नजारा बघून ना खूप आनंद झाला. असं वाटतं नवीन दुनियेतच आलो आहे आम्ही. स्वर्ग म्हणतात ना ते हेच. बघू शकता तुम्ही इकडचा नजारा, स्वर्गाचाच फिलिंग आला आम्हाला. काय मित्रांनो, आता बर्फ थांबलेला आहे फक्त ना. तुम्ही नजारा बघू शकता. मस्त असा नजारा तुम्हाला बघायला भेटेल. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता मनालीला सोडून निघालोय. बघू शकता पूर्ण बर्फाने वाटतच लावली. आम्ही निघालोय आता. स्टार्टिंग पासून परत बोला. आम्ही मनालीला बाय बाय करत आहोत. बघू शकता बर्फाने आमचा अजय पवार आता पडणार आहे. बर्फाने वाटच लावली बघा, नुसता बर्फ.
बाय बाय मनाली.